नमस्कार, मी पुरुषोत्तम रेणुशे सर शौर्य कर्वे अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे स्वागत करतो। आज आपण नुकत्याच घडलेल्या चालू घडामोडीविषयी माहिती पाहणार आहोत। नुकताच महिला कबड्डी विश्वचषक 2025 झाला आहे। या विश्वचषकाची जी थीम होती ही टीम वर्क आपले स्वप्न पूर्ण करते ही होती। विजेता भारत संघाने या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे। ठिकाण ढाका या ठिकाणी ही स्पर्धा झाली। अंतिम सामन्यामध्ये चीनी तैपेईचा किंवा या देशाचा भारताने पराभव केलेला आहे। भारताचं सलग दुसरं विजेतेपद आहे। याच्या अगोदर पहिला विश्वचषक जो आहे तो 2012 साली भारताने जिंकलेला होता। संघाची कर्णधार रितू नेगी या होत्या आणि उपकर्णधार पुष्पा राणा ह्या होत्या। पुढे बघा भारताची कामगिरी। भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक कबड्डी विश्वचषक जिंकलेला आहे। 11 देशांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। हा सामना ढाका या ठिकाणी शहीद सोहरावर्दी इंडोर स्टेडियम या ठिकाणी खेळवला गेला। भारताने 2012 मध्ये इराण या देशाचा पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला होता। विशेष म्हणजे 2012 आणि 2025 या दोन्ही विश्वचषकात 12 सामने सलग भारताने जिंकले होते। 6वी आशियाई 2025 ची जी स्पर्धा आहे महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा ही सुद्धा भारताने इराण या देशाला हरवून 5व्यांदा भारतीय महिला कबड्डी संघाने इराणला हरवून 5व्यांदा आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपदाचे विजेतेपद पटकावलेलं आहे। विजेतापद भारत, उपविजेता इराण। ठिकाण कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती? तेहरान इराण या देशामध्ये ही स्पर्धा झाली होती आणि कर्णधार होत्या सोनाली सिंगटे। महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ही जी आवृत्ती होती ही आवृत्ती 13वी होती। यजमान देश भारत आणि श्रीलंका हा यजमान देश होता। प्रायोजक जिओ स्टार हे प्रायोजक आहेत। 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा झालेली आहे। एकूण 8 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। अंतिम सामना मुंबई या ठिकाणी DY पाटील स्पोर्ट्स अकॅडमी या ठिकाणी झाली। या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द मॅच शफाली वर्मा यांना देण्यात आली, तर प्लेयर ऑफ द सिरीज दीप्ती शर्मा यांना देण्यात आली। महिला भारतीय संघाचे कोच होते अमोल मुजुमदार। विजेता भारत आणि उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका। याच्यामध्ये महत्त्वाचं ICC महिला विश्वचषक विजेते एकूण म्हणजे सर्वाधिक ज्या स्पर्धा आहेत याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा 7 वेळा जिंकलेली आहे, इंग्लंडने 4 वेळा जिंकलेली आहे, न्यूझीलंडने 1 वेळा जिंकलेली आहे आणि भारताने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकलेली आहे। आतापर्यंत पुरुष आणि स्त्री एकदिवसीय विश्वचषक विजेते भारतीय कर्णधार बघा 1983 मध्ये जो आपण वर्ल्ड कप जिंकला होता याचे कर्णधार होते कपिल देव। 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी होते आणि 2025 च्या ज्या कर्णधार आहेत महिला विश्वचषकाच्या भारतीय हरमप्रीत कौर या कर्णधार होत्या। याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही आवृत्ती कितवी होती रे? 13वी आवृत्ती होती। 1978, 1997 आणि 2013च्या आवृत्त्यानंतर भारताचा 4था विश्वचषक आयोजित म्हणजे भारतामध्ये ही 4थी स्पर्धा होती की जी आयोजित करण्यात आली होती। बघा उद्घाटन 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडला आणि प्रथमतः आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये हा पहिल्यांदा सामना झाला होता। बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल यांनी ब्रिंग इट होम हे अधिकृत विश्वचषक गीत सादर केले। सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये लोरा वलवार्ड दक्षिण आफ्रिकेच्या आहेत। यांनी 9 डावामध्ये 571 धावा केल्या। सर्वाधिक विकेट्स भारताच्या आहेत 22 विकेट्स दीप्ती शर्मा यांनी घेतलेल्या आहेत।
बक्षीस रक्कम जर विचारण्यात आली तर याच्यामध्ये विजेता संघ जो आहे या विजेत्या संघाला 6,05,80,000 इतकी रक्कम देण्यात आली। उपविजेता जो आहे तो 3,02,40,000। सेमीफायनलमध्ये जिंकलेले जे दोन संघ आहेत त्यांना 2,02,40,000। इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार 2024 हा पुरस्कार 2024 चा आहे, पण हा 2025 मध्ये नुकताच देण्यात आलेला आहे। या पुरस्काराची स्थापना 1985 मध्ये इंदिरा गांधींच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात आली होती। या वर्षीच्या म्हणजे 2024च्या विजेत्या आहेत मिशेल बॅचलेट, चिली या देशाच्या आहेत। नुकताच हा पुरस्कार देण्यात आला आणि सोनिया गांधी यांच्या हस्ते मिशेल बॅचलेट यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। मिशेल बॅचलेट यांच्याविषयी जर आपल्याला माहिती पाहिजे म्हटलं तर मानवी हक्क, लिंग समानता आणि जागतिक न्यायासाठी त्यांचं आयुष्यभर त्यांनी योगदान दिलेलं आहे। चिलीच्या पहिल्या आणि एकमेव महिला राष्ट्रपती आहेत। संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त चिलीच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी 2 वेळा म्हणजे 2006 ते 2010 आणि 2014 ते 2008 काम केलेलं आहे। बघा, महिला आणि लिंग समानता मंत्रालयाची स्थापना केली। शिक्षण आणि कर सुधारणा अंमलात आणल्या। राष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि स्मृती आणि मानवी हक्क संग्रहालयाची त्यांनी काय केली, स्थापना केलेली आहे। LGBT अधिकारांना प्रगत केले आणि राजकीय लिंग प्रतिनिधित्वाला त्यांनी काय केला होता रे, पाठिंबा दिला होता। 2010 मध्ये UN महिलांच्या पहिल्या संचालक देखील त्या होत्या। आज महत्त्वाचं संविधान दिन आहे। मग संविधान दिनामध्ये जर आपण पाहिलं तर भारताची जी राज्यघटना आहे ही राज्यघटना 26 नोव्हेंबर 1950 रोजी पूर्ण झाली आणि मग भारत सरकारने संविधान सभेच्या मसुदा समितीचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 26 नोव्हेंबर 2015 रोजी प्रथमच 26 नोव्हेंबर 2015 रोजी प्रथमच संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन साजरा केला। तेव्हापासून 26 नोव्हेंबर 2015 रोजीपासून 26 तारखेला संविधान दिन साजरा केला जातो। आता बघा, संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारताचे संविधान पूर्ण केले। त्याचा जो कालावधी होता हा कालावधी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका तयार करण्यासाठी लागला होता आणि त्याच्यानंतर राष्ट्राला संविधान समर्पित करण्यात आलं। जानेवारी 1950 रोजी भारतीय प्रजासत्ताक संविधान किंवा आपली राज्यघटना जी आहे ती देशाला लागू झाली आणि आपला देश सार्वभौम झाला। हमारा संविधान हमारा स्वाभिमान। मग नुकतंच संविधान दिनाला 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 75 वर्षांनिमित्त देशात 1 वर्षाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या वर्षीची जी थीम आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान, हमारा संविधान हमारा स्वाभिमान म्हणजे आपले संविधान आणि आपला स्वाभिमान या थीमवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। याची जी सुरुवात महत्त्वाची आहे किंवा ती विचारली जाऊ शकते। याच्यामध्ये 26 नोव्हेंबर 2024 रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भव्य उद्घाटन समारंभामध्ये या उत्सवाची काय करण्यात आलेले, सुरुवात करण्यात आलेले। उद्दिष्ट, हा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट काय आहे? संविधान, घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांबद्दल जागरूकता वाढवणे, नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकार आणि जबाबदाऱ्यांबद्दल ज्ञान देऊन सक्षम करणे आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या दृष्टीला आकार देण्यासाठी प्रत्येक नागरिकाला योगदान देण्यास प्रवृत्त करणे त्यामुळे हा दिन साजरा केला जातो। उपक्रम कोणते राबवण्यात येणार आहेत? शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आणि ग्रामीण तसेच नागरी स्वराज्य संस्थांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे किंवा आयोजन केलेले आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी
constitution75.com ही समर्पित वेबसाईट बघा महत्वाचं आहे. constitution75.com ही समर्पित वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. घर घर संविधान, मग महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम राबवलेला आहे. महाराष्ट्र सरकारने घर घर संविधान उपक्रम राबवण्याचं या दिवसानिमित्त ठरवलेलं आहे. संविधान दिनाच्या 75व्या वर्षानिमित्त हा उपक्रम महाराष्ट्र सरकारने राबवण्याचं ठरवलेलं आहे. घर घर संविधान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय समिती स्थापन केली होती. शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संविधानाच्या महत्त्वपूर्ण मूल्यांबद्दल जागरूक करणे आणि त्यांचे हक्क व कर्तव्य समजून देणे या मागचा या उपक्रमाचा उद्देश आहे. थँक यू.